नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर. आज आपण या व्हिडिओमध्ये एक्सा ग्लोबल आणि इक्लस या दोन कंपनीविषयी इन्फॉर्मेशन शेअर करत आहोत. तर याच्यामध्ये पहा, एक्सा ग्लोबल कंपनीपासून आपण स्टार्ट करणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर विनंती आहे पहा, तर पाठीमागचा व्हिडिओ पण तुम्ही पाहू शकता. तर त्या व्हिडिओमध्ये पहा, गेलेगर कंपनीसाठी पण इंटरव्ह्यू चालू आहेत. पहा 22 ऑगस्ट पर्यंत इंटरव्ह्यू असणार आहेत. आता एक्सा ग्लोबल पासून आपण व्हिडिओला सुरुवात करतोय. एक्सा आणि इक्लस तर दोन्ही कंपनीचे जे लोकेशन आहेत ते चेंज आहेत, जॉब डिस्क्रिप्शन चेंज आहेत. तुमचे स्किल सेट कुठल्या कंपनीसाठी मॅच होत आहेत हे तुम्ही चेक करून त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकता. तुम्हाला रजिस्ट्रेशन करायची गरज नाहीये किंवा ईमेल असण्याची गरज नाहीये. वॉक इन ड्राईव्ह इंटरव्ह्यू आहे. वॉक इन ड्राईव्ह इंटरव्ह्यू असल्यामुळे तुम्ही फेस टू फेस त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जाऊ शकता. पण फक्त एक तुमचा आयडी प्रूफ आणि तुमचा अपडेटेड रिझ्यूम असला पाहिजे. रिझ्यूम कसा असायला हवा याचाही व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. पहा, तो नसेल पाहिला तर तोही तुम्ही पाहून घ्या. आता ही अर्जंट ओपनिंग आहे पहा, त्याच्यामुळे आता आपण वन बाय वन गो थ्रू करत आहोत. एक्सा पासून आपण सुरुवात करतो. याच्यामध्ये काय स्किल सेट आहेत, कोण कोण इलिजिबल आहेत. एक्सा ही एक प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे पहा आणि मोर दॅन 50 इयर्स ओल्ड ही मार्केटमध्ये आहे पहा. कॉर्पोरेटमध्ये ही कंपनी आहे आणि कंपनीच्या पॉलिसी खूप चांगल्या आहेत. कारण तुम्ही जर पाहिलं तर कंपनीसाठी आपण हा फक्त दुसरा किंवा तिसराच व्हिडिओ असू शकतो. खूप रिअरली रिक्रुटमेंट या ठिकाणी निघतात. त्याच्यामुळे ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे याचा नक्कीच तुम्ही सगळ्यांनी फायदा करून घ्या. आता सगळी इन्फॉर्मेशन आपण शेअर करतोय. एक्सासाठी पहा काय काय रिक्रुटमेंट आहे किंवा टोटल जे असणार आहेत पहा, या 20 ओपनिंग आहेत. आणि जे कॅन्डिडेट पहा फ्रेशर किंवा ज्या कॅन्डिडेटला 3 इयर्स एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट या ठिकाणी इलिजिबल आहेत पहा. याच्यामध्ये रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय असणार आहे ते समजून घेऊया आपण. जॉब डिस्क्रिप्शन जे आलेले आहे पहा, तर स्क्रीनवर पण तुम्हाला दिसतच असेल पहा. Seeking bright, articulate, detail-oriented candidate with the desire to help us exceed our customer expectation. Our member online team plays a critical role in delighting our customer through delivering timely, accurate, and professional service via email. Provide quality instruction or response to able to resolve the customer's issue. Develop strong customer relationship and will be responsible to resolve queries of the customer through email within the assigned task of 4 hours. 4 आवर्स मध्ये जे पण कस्टमरची क्वेरी असेल, कन्सर्न असेल तर तो रिझॉल्व्ह करायचा आहे. मॅनेज अँड टेक ओनरशिप ऑफ द रिझोल्युशन प्रोसेस फॉर ऑल कस्टमर रिलेटेड इश्यूज. मेंटेन अप टू डेट नॉलेज ऑफ द प्रोसेस. एम्पॅथिक मेंटेन अप टू डेट नॉलेज ऑफ द प्रोसेस. त्यानंतर आहे पहा, प्रोफेशनल एक्सपिरियन्स इन हेल्थ केअर इन्शुरन्स विल बी इन ऍडेड ऍडव्हान्टेजेस. वर्क इन रोटेशनल शिफ्ट्स मंडे टू संडे. वीकली ऑफ 2 days विल बी प्रोव्हाइडेड. या ठिकाणी पहा मंडे टू संडे दिलंय वर्किंग. याचा अर्थ तुम्हाला एक रोटेशनल वीक ऑफ त्या ठिकाणी मिळणार आहे. सॅटसन मोस्ट ऑफ जो असतो हा असू शकतो किंवा तुम्हाला त्या ठिकाणी रोटेशनल पण वीक ऑफ जो आहे हा दिला जाईल. आता पहा जॉब क्वालिफिकेशन काय काय हे होते पहा, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. आता जॉब क्वालिफिकेशन मध्ये काय दिलेले पहा, तर ज्या पण कॅन्डिडेटचं पहा ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. टायपिंग स्पीड त्यांनी मेन्शन केलेलं आहे पहा 40 to 60 WPM. इफेक्टिव्ह रिडिंग अँड रायटिंग इंग्लिश कम्युनिकेशन स्किल. Should be able to communicate professionally, use proper grammar, punctuation and spelling in complete. Ability to communicate clearly पहा, हे त्यांनी सांगितले मग इंग्लिश कम्युनिकेशन या ठिकाणी स्ट्रॉंग असायला हवं. जे पण स्किल सेट आहेत हे एकदा तुम्ही गो थ्रू करून घ्या. स्क्रीनवर जसं तुम्हाला माहिती मिळतच आहे पहा, इंटरपर्सनल स्किल किंवा जे पण ॲबिलिटी टू हँडल प्रोसेस एस्केलेशन आहे पहा, कस्टमर सर्व्हिस हे तुम्हाला ओव्हरऑल समजलं असेल. हा जो रोल आहे हा कस्टमर सर्व्हिस साठी राहणार आहे. तर या ठिकाणी हा काय व्हॉइस मध्ये वगैरे नाहीये, बॅक ऑफिसचं काम आहे. ईमेल सपोर्ट, ईमेल रायटिंग, ईमेल प्रोसेस, ठीक आहे. तर असे राहणार आहे पहा. नॉन व्हॉइस प्रोसेस आहे किंवा ठिकाणी पहा एक्सामध्ये जे आहे हे खूप साऱ्या प्रोसेस आहेत. चॅट प्रोसेस आहे, व्हॉइस प्रोसेस आहे, ईमेल चॅट प्रोसेस आहे, नॉन व्हॉइस प्रोसेस आहे, जे आपण बॅकएंड म्हणतो पहा. तुमचं इंग्लिश कम्युनिकेशन कसं आहे, इन केस तुमचं इंग्लिश कम्युनिकेशन स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला व्हॉइस मध्ये प्रोसेस मिळू शकते. त्याच्यानंतर पहा, जर इंग्लिश कम्युनिकेशन हे तुमचं नॉर्मल असेल तर बॅकएंड मध्ये मिळू शकतं. ईमेल चॅट प्रोसेस आहे. ऍज पर तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये कसं परफॉर्म करताय त्यानुसार तुम्हाला प्रोसेस त्या ठिकाणी अलोकेट होणार आहे. कंपनीमध्ये एकदा तुमचं सिलेक्शन झालं की तुम्ही ऍटलिस्ट 6 ते 7 वर्ष स्वतःहून कंपनी क्विट करणार नाही. कारण कंपनीची पॉलिसी पण चांगली आहे. कंपनीमध्ये प्रमोशन पण एक खूप चांगल्या रीतीने होतं. आता याच्यासाठी इंटरव्ह्यूला याची डेट काय असणार आहे आणि लोकेशन काय सगळ्यात महत्वाचं हे आपण समजून घेऊया. याच्यामध्ये पहा तुम्हाला टेक्निकल स्किल एकदा समजून घ्या. टेक्निकल स्किल जे आहे पहा, MS एक्सेल किंवा MS ऑफिस ऑपरेशन मध्ये जे पण सांगितलेलं आहे पहा. आता लोकेशन याच्यासाठी आहे पहा, हडपसर मगरपट्टा सिटी. याच्यामध्ये सेकंड फ्लोर, ब्लॉक नंबर 3, सुजलॉन वनर,
एक्वालॉंग लेफ्ट अँड राईट विंग, सेकंड फ्लोर, मगरपट्टा रोड, अपोजिट मगरपट्टा सिटी, हडपसर, पुणे, महाराष्ट्र. या ठिकाणी आहे 22 ऑगस्ट 10:30 AM to 3 PM पर्यंत इंटरव्ह्यू चालणार आहेत. 10:30 AM पर्यंत तुम्ही एक 10:20 किंवा 10:30 डॉट पोहोचा. 11ला इथं इंटरव्ह्यू शार्प सुरू होतो. शार्प म्हणजे शार्प, त्याच्यामुळे तुम्ही 10:30 वाजता पोहोचा. त्याच्यानंतर कॅन्डिडेट खूप आले तर तुम्हाला लेट होणार आहे. जसं मला इन्फॉर्मेशन आहे शार्प 11 वाजता या ठिकाणी इंटरव्ह्यू सुरू होतात. 0 to 3 इयर्स ज्यांना एक्सपिरियन्स आहे ईमेल, चॅट प्रोसेसमध्ये, नॉन व्हॉइस प्रोसेसमध्ये, कस्टमर मॅनेजमेंटमध्ये, असे कॅन्डिडेट इलिजिबल आहेत या ठिकाणी. आणि ग्रॅज्युएशन किंवा जे तुमचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही इलिजिबल आहेत. तर नेक्स्ट जो रोल असणार आहे तर हा इक्लर्सच्या कंपनीसाठी असणार आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये बेसिक रिक्वायरमेंट, क्वालिफिकेशन, इलिजिबल क्रायटेरिया, इंटरव्ह्यूची प्रोसेस, इंटरव्ह्यू कशा प्रकारे होणार आहे, काय काय त्यासाठी तुम्हाला तयारी करावी लागणार आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन शेअर करतोय. लोकेशन काय असणार आहे आणि इंटरव्ह्यूची डेट काय असणार आहे, ओकेन ड्राईव्ह इंटरव्ह्यू कधी आहे, हे सगळी इन्फॉर्मेशन शेअर करतोय. इंटरव्ह्यूची ओव्हरऑल प्रोसेस या ठिकाणी आपण सांगतोय. इक्लर्स मध्ये जे इंटरव्ह्यू असणार आहेत तर हे इन्व्हेस्टमेंट बँकिंग प्रोसेससाठी असणार आहे. आता यासाठी काय काय रिक्वायरमेंट आहे हे समजून घेऊया. तर या ठिकाणी बेसिक रिक्वायरमेंट त्यांनी सांगितले. Detail oriented with the ability to manage tight deadlines, strong English communication skills, proficiency in MS Office suite, excellent analytical and logical reasoning skills, basic understanding of finance आणि नाईट शिफ्ट वगैरे या ठिकाणी असू शकते आता इंटरव्ह्यूची जी प्रोसेस असणार आहे, असेसमेंट राऊंड त्यांनी सांगितले. पहिला असणार आहे स्क्रीनिंग, सेकंड असणार आहे ऍप्टिट्यूड टेस्ट, त्याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह मध्ये असणार आहे मॅथ्स, लॉजिकल रिझनिंग अँड इंग्लिश प्लस व्हॉइस. HR इंटरव्ह्यू होणार आहे आणि लास्टला जो असणार आहे ऑपरेशन इंटरव्ह्यू. ऑफकोर्स तो ऑप्स मॅनेजर घेणार आहे. ऑप्स मॅनेजर इन द सेन्स ऑपरेशन मॅनेजर. स्क्रीनिंग, ऍप्टिट्यूड टेस्ट होणार आहे, HR इंटरव्ह्यू आणि मग ऑपरेशन राऊंड, असे 4 राऊंड आहेत या ठिकाणी. आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया कोण कोण आहे समजून घ्या. याच्या ठिकाणी कोण कोण इलिजिबल आहेत तर जसं MBA पर्सन कॅन्डिडेट आर नॉट इलिजिबल त्यांनी सांगितलेलं आहे Commerce fresher are welcome to apply provided this process all hard copy graduation marksheet and passing certificates. तर मागच्या वेळेस पण आपण सांगितलेलं आहे बऱ्याचशा कॅन्डिडेटकडे सर्टिफिकेशन नसतं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्याच्या नंतर सर्टिफिकेशन नसेल तर हे तुम्ही कॉलेज कडून कॅरी करू शकता. नो रोटेशनल शिफ्ट त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. त्याच्यामुळे एक फिक्स शिफ्ट त्या ठिकाणी असणार आहे CFA, CMA candidates need not to apply. BE, BSc and BA candidates are not eligible. मी सांगितले ज्यांचं BE झालेलं आहे, BSc आणि BA ज्यांचं झालेलं आहे they are not eligible. So the candidates who are completed in degree in commerce background तर इलिजिबल कोण आहेत तर ज्या कॅन्डिडेटचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे कॉमर्स फील्ड मध्ये म्हणजे बीकॉम ज्यांचं झालेलं आहे तर असेच कॅन्डिडेट या ठिकाणी इलिजिबल आहेत कूलिंग पिरियड ऑफ 3 months applies for reapplying if previously unsuccessful. तर ज्या ठिकाणी कॅन्डिडेटनी पाठीमागच्या वेळेस इंटरव्ह्यूला गेले असतील आणि त्यांचं सिलेक्शन नसेल झालं तर 3 months कूलिंग पिरियड आहे तर बाकीची डिटेल आहे हे समजून घ्या. मेल कॅन्डिडेट साठी असेल तर फिक्स नाईट शिफ्ट वगैरे त्यांना मिळू शकते किंवा कॅन्डिडेट्स विदाउट एन ऍक्टिव्ह PF अकाउंट, ठीक आहे ना, म्हणजे फ्रेशर ज्यांचं आहे ज्यांचं PF अकाउंट ऍक्टिव्ह नाही तर हे इलिजिबल आहेत इन्फॉर्मेशन तुमच्या लक्षात आली असेल ज्यांचं बीकॉम झालेलं आहे तर असे कॅन्डिडेट या ठिकाणी इलिजिबल आहेत किंवा ज्यांना ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे कशामध्ये कॅपिटल मार्केट किंवा डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये, इन्व्हेस्टमेंट बँकिंग प्रोसेसमध्ये तर असे कॅन्डिडेट या ठिकाणी इलिजिबल असणार आहेत. याचा वेन्यू समजून घेऊया. इक्लर्स सर्व्हिस लिमिटेड, बिल्डिंग 11, सेकंड फ्लोर, 3rd by लिफ्ट, रिक्रुटमेंट बे, के रेजा माइंड स्पेस, प्लॉट 3, TTC इंडस्ट्रियल एरिया, मुंबई, महाराष्ट्र. तर हा जो आहे ड्राईव्ह हा मुंबईला असणार आहे 20 ऑगस्ट टू 22 ऑगस्ट पर्यंत, 22 ऑगस्ट पर्यंत हे इंटरव्ह्यू चालणार आहेत 11 AM to 2:30 PM. समीर हे कॉन्टॅक्ट पर्सन आहेत आशा करतो दिलेली सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला समजलीच असेल. अशाच प्रकारचे नवनवीन जॉबच्या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आणि दुसऱ्या माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच प्रकारच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.